हाय फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा इंग्रजी या विषयाचा आज झालेला बोर्डाचा पेपर अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात. बघा क्वेश्चन फर्स्ट ए, याच्यामध्ये फर्स्ट आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. NURSE नर्स हा पहिला शब्द असेल. बघा यूला अंडरलाईन असेल. सेकंड पहा UNDER अंडर. थर्ड असेल बघा CLIMB क्लाइंब. MIGHT माईट. अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द तयार होतील बघा. सेकंड प्रश्न पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये शब्द लिहायचे आहेत. पहिला शब्द असेल चेंज, दुसरा असेल ओरिजिन, तिसरा असेल पॅराडाईस आणि चौथा असेल स्कूल. बघा त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये पहा पहिला शब्द असेल हिंडर, सेकंड असेल ऑनर, थर्ड असेल ह्युमॅनिटी आणि फोर्थ असेल हंबल. तिसरा प्रश्न बघा पंक्च्युएट द फॉलोइंग म्हणजे विरामचिन्हांचा वापर करून वाक्य लिहायचे आहेत. परत पहा या ठिकाणी मी खाली आन्सर लिहिलेला आहे. आय आस्क्ड माय टीचर्स वाय इज ही वर्किंग आउटसाईड. आय आस्क्ड माय टीचर्स वाय इज ही वर्किंग आउटसाईड. आय कॅपिटल असेल बघा, टीचर्स नंतर कॉमा असेल, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाय इज ही वर्किंग आउटसाईड, क्वेश्चन मार्क आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. सेकंड बघा हे आय एम रिअली एक्सायटेड. हे आय एम रिअली एक्सायटेडमध्ये हे मध्ये एच कॅपिटल असेल, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ते वाक्य असेल, हेच्यानंतर एक्सक्लामेशन मार्क असेल, आय कॅपिटल असेल आणि एक्सायटेड नंतर फुल स्टॉप. त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड चॅम्पियनशिप. बघा पहिला शब्द चॅम्पियन असेल, दुसरा शिप असेल, तिसरा मॅप असेल, चौथा कॅप असेल. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे शब्द त्या शब्दापासून तयार करू शकता. पाचवा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. लिसन. बघा लिसन हे व्हर्ब आहे, त्याच्यामुळे आपल्याला ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण लिहावं लागतील. लिसन प्रॉपरली, लिसन ॲक्टिवली, लिसन सायलेंटली, लिसन स्लोली. त्याच्यानंतर सहावा प्रश्न कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ज. स्मॉल, लाईट, त्याच्यानंतर टॉल, त्याच्यानंतर लाऊड, त्याच्यानंतर डर्टी. अशा पद्धतीने ती आपली वर्ड चेन असेल बघा. डू ॲज डायरेक्टेड बघा अटेम्प्ट एनीवन. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज ॲट द एज ऑफ. ॲट द एज ऑफ या फ्रेजचा वाक्यात उपयोग करायचा आहे. माय हाऊस इज ॲट द एज ऑफ द स्ट्रीट. त्याच्यानंतर ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. आय नो व्हेअर ही लिव्ज. सेकंड अटेम्प्ट एनीवन बघा या ठिकाणी प्रिफिक्स आणि सफिक्स जोडून आपल्याला नवीन शब्द तयार करायचे आहेत. रेस्पॉन्सिबल, रेस्पॉन्सिबिलिटी बघा बरोबर आहे. त्यानंतर कंटिन्यूचं डिसकंटिन्यू. पहा या ठिकाणी मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. रेस्पॉन्सिबल त्याच्यापासून आपल्याला वाक्य तयार करायचे आहे. ही इज अ रेस्पॉन्सिबल मॅन किंवा ही इज अ रेस्पॉन्सिबल पर्सन. कंटिन्यू आय वॉन्ट टू कंटिन्यू माय वर्क. त्यानंतर सेक्शन सेकंड बघा क्वेश्चन सेकंड ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ए फर्स्ट राईट आन्सर्स टू कम्प्लीट द सेंटेन्सेस. However impossible things may look, there is always an opening. Second, every fortnight a flower blooms on hibiscus plant, big, bright and tender. Third, the water is gentle, rock is so hard. Fourth, the flower comes to a life for a day. अशा पद्धतीने हे आन्सर्स असतील बघा. त्यानंतर पहा A2 complete the following web. Hibiscus flower blooms on पहा ब्लूम्स ऑन इट, बिग, ब्राईट अँड टेंडर. त्यानंतर स्माइल्स विथ द सन, विदर्स कम्प्लिटली, फॉल्स बाय इव्हनिंग अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. अशा पद्धतीने हे आन्सर्स असतील पहा. त्यानंतर पहा ए थर्ड क्वेश्चन फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द गिवन नाउन्स. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे विशेषण बघा, ॲडजेक्टिव्ज लिहायचे आहेत नामांसाठी. जसं की बीच आहे, बीचसाठी पॅसेजमध्ये रॉकी हा डिस्क्रायबिंग वर्ड आलेला आहे. आवर प्रॉब्लम, मॅजेस्टिक ओशन आणि स्मॉल क्रॅक्स. आता ग्रामरचे क्वेश्चन्स पहा. इट टेक्स द शेप. रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पूर्ण वर्तमान काळ. पहा याचं पूर्ण वर्तमान म्हणजे ते वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आहे, साधा वर्तमान काळाचं आहे. त्याला आपल्याला पूर्ण वर्तमान काळात चेंज करायचं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इट हॅज टेकन द शेप. सेकंड इट लेफ्ट अस थिंकिंग. पिक आउट जिरंड फ्रॉम द सेंटेन्स. तर थिंकिंग जे आहे ते जिरंड आहे बघा. A5 बघा स्वमताचा प्रश्न आहे, पर्सनल रेस्पॉन्स. नेचर इज द बेस्ट टीचर. एक्सप्लेन इन 3 to 4 सेंटेन्सेस. इट इज राईट दॅट नेचर इज द बेस्ट टीचर. नेचर टीचेस अस मेनी व्हॅल्युएबल थिंग्स. द थिंग्स लाईक
द थिंग्स लाईक द सन, मून, ट्रीज अँड रिव्हर्स टीच अस इम्पॉर्टंट लेसन्स ऑफ लाईफ. नेचर नरिशेज अस. नेचर टीचेज अस टू मेंटेन द बॅलन्स ऑफ एन्व्हायरमेंट. त्यानंतर पहा दुसरा पॅसेज आहे, बी रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. त्याच्यामध्ये पहा ट्रू ऑर फॉल्समध्ये फर्स्ट, द नरेटर हर्ड द बार्किंग ऑफ स्ट्रीट डॉग्स. ट्रू आहे, बरोबर आहे. सेकंड, द नरेटर डिड नॉट हिअर द डिस्टर्बन्स. फाल्स आहे, चूक आहे हे विधान. थर्ड, द डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप. ट्रू. फोर्थ बघा, द नरेटर गॅदर्ड अ थिन स्टिक इन वन हँड. फाल्स. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, बी सेकंड आहे, गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग. द नरेटर रश टू द वरंडा बिकॉज. पहा या ठिकाणी याचं आन्सर म्हणजे नरेटर कशामुळे वरंड्याच्या ठिकाणी गेला, बिकॉज ही हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स barking furiously in the distance. He chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. But soon the barking became louder and more aggressive, and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. He also heard the disturbance approaching closer. Curiosity got the better of narrator. Leaving the book aside, narrator किंवा he rushed to the veranda to see व्हॉट वॉज गोईंग ऑन. अशा पद्धतीने ते आन्सर असेल बघा. बी थर्ड बघा, राईट अँटनिम्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. विरुद्धार्थाचे शब्द लिहायचेत. अँटनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. पहा, गॅदर्ड स्कॅटर्ड. सेकंड, मर्सीफुली मर्सीलेसली. फिमेल मेल. हिड इग्नोर. हिड म्हणजे लक्ष देणे आणि इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे. गॅदर्ड म्हणजे गोळा केले आणि स्कॅटर्ड म्हणजे विखुरल्या गेले. बी फोर बघा, the barking became louder and more aggressive. Rewrite the sentence using not only but also. The barking became not only louder but also more aggressive. Second, choose the correct passive voice of. Passive voice आपल्याला बरोबर लिहायचं आहे. I recalled the terrible custom. The terrible custom was recalled by me. असा आन्सर असेल बघा. त्याच्यानंतर बी फिफ्थ क्वेश्चन बघा, what would you do if you found an injured animal on the way to home. पहा याचा आन्सर, इफ आय फाउंड अन इंज्युअर्ड ॲनिमल ऑन द वे टू होम, आय वुड प्रोव्हाइड इट फर्स्ट एड, आय वुड कॉल द वेटरनरी डॉक्टर, आय वुड गिव्ह इट वॉटर, आय वुड ट्राय टू कीप इट काम. त्याच्यानंतर बघा पोएट्रीचे क्वेश्चन्स. क्वेश्चन थर्ड आहे, ट्रू ऑर फॉल्स लिहायचे. द शिप इज अँकर्ड सेफली. ट्रू. द ट्रिप इज जॉयफुल. फॉल्स. द कॅप्टन हिअर्स द बेल्स. फॉल्स. द कॅप्टन लाईज ऑन द बेड. फॉल्स. त्यानंतर पहा, कंप्लीट द फॉलोइंग वेब. कंडिशन ऑफ द कॅप्टन, ही डज नॉट फील पोएट्स आर्म, ही हॅज फॉलोन कोल्ड अँड डेड, ही हॅज नो पल्स ऑर विल, हिज लिप्स आर पेल अँड स्टील. अशा पद्धतीने ते आन्सर्स असतील. त्यानंतर बघा, फाइंड द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. बेड हेड, किल स्टील, फन वन, ब्रेड डेड किंवा ट्रेड. आता बघा, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. द ट्विन्स ही कविता आहे आणि या पोएमचं आपल्याला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे बघा. या ठिकाणी पहा, टायटल जे आहे या कवितेचं द ट्विन्स आहे. नेम ऑफ द पोएट हेनरी सॅम्ब्रुक ले. राईम स्कीम ABAB. फिगर ऑफ स्पीच ॲलिटरेशन आहे, हायपरबले पण आहे बघा. हायपरबले आणि ॲलिटरेशन आहे. थीम या कवितेची काय आहे बघा. द सेंट्रल आयडिया या कवितेची आहे. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द डिफिकल्टीज फेस्ड बाय वन ऑफ द ट्विन्स. All the problems are so exaggerated that they create humorous effect on the reader. It is a humorous poem. त्याच्यानंतर अनसीन नॉन टेक्स्च्युअल पॅसेज बघा. क्वेश्चन 4 ते कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. स्वप्नील कुसळे वॉज बॉर्न ऑन August 6, 1995. स्वप्नील्स फादर इज अ विलेज स्कूल टीचर बघा. प्रोफेशनली स्वप्नील इज वर्किंग ॲज, इथं मी अंडरलाईन केले बघा, ॲज अ तिकीट एक्झामिनर असेल. त्याच्यानंतर स्वप्नील वन द गोल्ड मेडल इन ज्युनियर कॅटेगरी इन द 50 मीटर रायफल प्रोन इव्हेंट. त्याच्यानंतर ए सेकंड बघा, रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर देअर अकरन्स इन द पॅसेज. म्हणजे पॅसेजमध्ये जशा घटना घडलेल्या आहेत तशा आपल्याला ते वाक्य लिहायचे आहेत. एक नंबरला 2 नंबरचं वाक्य असेल बघा, स्वप्नील वॉज बॉर्न इन अन ॲग्रिकल्चरल फॅमिली. त्याच्यानंतर 2 नंबरला स्वप्नील जॉईंट क्रीडा प्रबोधिनी असेल बघा. त्याच्यानंतर स्वप्नील वन गोल्ड मेडल ॲट ISSF वर्ल्ड कप असेल. आणि 4 नंबरला स्वप्नील वन ब्रॉन्झ मेडल ॲट पॅरिस असेल बघा. असं लिहिलं तर 2 पैकी 2 मार्क्स त्या ठिकाणी फिक्स आहेत. त्याच्यानंतर मॅच द सिनोनिम, समान अर्थाचे शब्द जोडायचे आहेत आपल्याला. फार्मिंग म्हणजे ॲग्रिकल्चर, प्राईजचं D असेल अवॉर्ड, कॅपॅसिटी पोटेन्शियल असेल आणि आयडेंटिफाय रिकग्नाइज असेल.
ग्रामरचे क्वेश्चन्स बघा. स्वप्नील्स फादर enrolled him in क्रीडा प्रबोधिनी in 2009. Frame a WH question to get underlined part as an answer. When did स्वप्नील्स फादर enroll him in क्रीडा प्रबोधिनी? डीड घेतल्यामुळं इनरोल करावं लागेल बघा. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. स्वप्नील चोज शूटिंग टू स्पेशलाइज. ॲड अ क्वेश्चन टॅग. डिडंट ही, कारण चूजचं पास्ट टेन्स चोज आहे, सिम्पल पास्ट असल्यामुळे डिडंट घ्यावं लागेल. आणि स्वप्नीलसाठी ही हे प्रनाऊन घ्यावं लागेल. विच इज युअर फेवरेट गेम? व्हाय? पहा या ठिकाणी माय फेवरेट F5चा आन्सर. माय फेवरेट गेम इज क्रिकेट बिकॉज इट इज अन इंटरेस्टिंग गेम. आय लाईक इट अ लॉट. आय फील हॅपी वेन आय प्ले क्रिकेट. इट इज अ पॉप्युलर गेम. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, रायटिंग स्किलचे क्वेश्चन्स आहेत. लेटर रायटिंगचा क्वेश्चन आहे. A1 और A टू डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. सपोज यू आर कमलेश काळे फ्रॉम A254 रिव्हर व्ह्यू कर्वेनगर पुणे. रीड द following advertisement and attempt any one of the letters. Impression, arts and craft exhibition 2005. Exhibition cum sale, an initiative to promote Indian arts and craft. Duration, venue, book your stall before 30th April 2025 for booking and inquiry. President Youth Club, Gandhi Corner, पुणे. आणि याच्यावरून आपल्याला काय लिहायचं आहे बघा, इन्फॉर्मल लेटर लिहायचे किंवा फॉर्मल लेटर. Look at the advertisement, write a letter to your friend appealing him or her to visit it. Make use of the points in the advertisement. You may add your own points. किंवा फॉर्मल लेटर लिहायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ती माहिती दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. आता बघा बी फर्स्ट क्वेश्चन बघा, डायलॉग रायटिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये 1 नंबरला काय असेल, वुड यू लाईक टू जॉईन आर्म्ड फोर्सेस. 2 नंबरला असेल यस ॲक्च्युली इट इज माय पॅशन. आणि 3 नंबरला असेल व्हाय डू यू लाईक टू जॉईन. 4th असेल आय लव्ह टू वेअर युनिफॉर्म अँड सर्व द नेशन. त्याच्यानंतर बी बघा, हू इज युअर फेवरेट ॲक्टर. माय फेवरेट ॲक्टर इज गोविंदा. व्हॉट मेक्स हिम युअर फेवरेट. हिज ॲक्टिंग मेक्स हिम माय फेवरेट. राईट डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर एज्युकेशन. राईट मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. अशा प्रकारचा पुढचा प्रश्न आहे बघा. त्याच्यानंतर ड्राफ्टिंग अ स्पीच आहे. स्पीच कशावर लिहायचे, बुक्स आर आवर रिअल फ्रेंड्स. बरोबर आहे. इलोक्युशन कॉम्पिटिशनसाठी हे मुद्दे आहेत बघा, पाहू शकता तुम्ही मुद्दे. त्याच्यानंतर क्वेश्चन 6 बघा, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, इनइफेक्टिव्ह कम्युनिकेशन. त्याच्यानंतर व्हर्बल टू नॉन व्हर्बलचा क्वेश्चन पहा. त्यानंतर बघा पुढचे क्वेश्चन्स अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सपांड द थीम आहे. न्यूज रिपोर्ट आहे बघा. त्याच्यानंतर स्टोरी रायटिंगचा क्वेश्चन आहे. त्यानंतर पहा ट्रान्सलेशनचा क्वेश्चन आपण पाहूयात शॉर्टमध्ये. पहा स्पेस म्हणजे अंतराळ. त्याच्यानंतर प्रॉमिस म्हणजे वचन. स्किल म्हणजे कौशल्य. प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे. बाउंड्री म्हणजे सीमा. नॅचरल म्हणजे नैसर्गिक. टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली. तुमच्या आरोग्याची नियमितपणे काळजी घ्या. बरोबर आहे. स्पेसचा अर्थ अंतराळ आहे. स्पेसचा अर्थ जागा पण होऊ शकतो बरं का. त्याच्यानंतर तुमच्या आरोग्याची नियमितपणे काळजी घ्या. टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली. वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. जेवणाच्या अगोदर तुमचे हात धुवा. अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज फूड आयटम्स. तयार आणि पॅकेज आयते केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा. ईट ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. हिरव्या पालेभाज्या व फळे खा. अँड एम्प्टी वेसल मेक्स मच नॉईज. उथळ पाण्याला खळखळाट फार. ट्रूथ इज ऑलवेज बिटर. सत्य नेहमी कटू किंवा कडू असते. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल जर्नी ऑफ इंग्लिशला आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.